हाय फ्रेंड, कशा आहेत तुम्ही सर्वजण? मस्त मजेत ना? मी पण मस्त आणि मजेत. तर आज मी आहे ना ओट्स केक बनवणार आहे. तर चला तुम्हाला रेसिपी दाखवते. आता इथं बघू शकता तुम्ही ओट्स केक करण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे. अर्धी वाटी गूळ, 1 वाटी चॉकलेट ओट्स, दही, 1 वाटी दूध, अर्धा वाटी तेल आणि तूप, अर्धा चम्मच बेकिंग सोडा, 1 चम्मच बेकिंग पावडर आणि हे मनुके आणि हे बिया आहेत ह्याच्या पंपकिन बिया. आणि इथं अर्धी वाटी गव्हाचं पीठ पण घ्यायचं आहे. आणि इथं केकला लागणारं भांडं आणि आपल्याला चाळून घ्यायला हे जाळी पिठाची आणि मिक्स करण्यासाठी एक भांडं. आणि आता हे ओट्स मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणार आहे. गूळ घ्यायचा आहे ह्याच्यात वाटीत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे. गूळ विरघळून घ्यायचा आहे पूर्णपणे ह्याच्यात. तर इथं बघू शकता तुम्ही मी पूर्ण गूळ दुधामध्ये विरघळून घेतला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला दही, तेल, तूप ॲड करायचं आहे आणि ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. दही, तेल आणि तूप चांगलं तर हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता गुठळ्या नाही राहिला पाहिजे दह्याच्या. पूर्ण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे बघू शकता तुम्ही मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पीठ, हे ओट्स वाटून घेतलेले ओट्स, पीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा चाळणीने चाळून घ्यायचं आहे. आता हे चांगलं चाळून घ्यायचं आहे. आता हे पीठ चांगलं मी हे करून घेतलं आहे, चाळून घेतलं आहे. आता हे असं मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं पीठ. चांगलं मिक्स करून घ्यायचे. बघू शकता तुम्ही साधे पण ओट्स, व्हाईटवाले ओट्स पण घेऊ शकता, पण इथं मी चॉकलेट ओट्स घेतले आहेत. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं याला. बघू शकता इथं मी असं पीठ चांगलं असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. असं एवढं बॅटर पाहिजे आपल्याला. परफेक्ट आहे हे. बघू शकता इथं हे चांगलं असं मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला केकच्या भांड्याला तेल लावून घ्यायचं. तेल किंवा तूप काही लावू शकता. आता इथं माझ्याकडं बटर पेपर नाही आहे, तर मी ह्यालाच असंच लावून घेणार आहे. ह्याला असं सगळीकडं व्यवस्थित लावून घ्यायचं. हे सगळीकडं असं तेल, ऑइल सगळीकडे नाही का व्यवस्थित असं लावून घ्यायचं भांड्याला, म्हणजे केक चिटकणार नाही आपला. बघू शकता इथं मी चांगलं असं व्यवस्थित सगळीकडे तेल लावून घेतलं आहे. तेल आणि तूप मी दोन्ही टाकलं आहे थोडं थोडं. बघू शकता आता ह्याच्यामध्ये आपण केकचं मिश्रण टाकून घेऊयात. बघू शकता इथं मी केकचं बॅटर सगळं टाकून घेतलं केकच्या भांड्यामध्ये. त्याला व्यवस्थित असं
सेट करून घेऊ, टॅप करून घेऊ. त्याच्यानंतर या बिया आणि मनुके टाकून घेऊयात आपण. बघू शकता मी अशा प्रकारे सगळं टाकून घेतलं आहे. आता याला आपण ओव्हनमध्ये बेक करायला ठेवूयात. इथं ओव्हन मी पहिला प्रीहीट करून घेतला आहे 3 मिनटं आणि आता इथं 180 सेल्सिअस डिग्रीवरती ठेवला आहे आणि 35 मिनटं टायमिंग लावला आहे. तर आता चालू करून घेऊयात. बघू शकता इथं केक झाला आहे आपला. तर आपण चेक करून घेऊयात. क्लीन निघतोय चाकू पूर्ण, म्हणजे आपला केक रेडी आहे. बघू शकता. इथं बघू शकता केक पूर्ण गार झाल्यावरती मी प्लेटमध्ये काढून घेतला आहे. आता आपण हे कट करून बघूया कसं झालं आहे. बघू शकता किती सॉफ्ट आणि छान झाला आहे. बघू शकता. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.